बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. इलेक्शन लढवतो, परंतु गेल्या 40 वर्षामध्ये अशी सभा घ्यायची मला वेळ आली नाही. आता वेळ आलेली आहे, परंतु अजून आम्ही निर्णय पण घेतला. मी अजितदादा गटात जायचं का नाही हे मला विचार, परंतु काँग्रेसवर नाराज आहे म्हणून मी झालो. काँग्रेसनं मला भरपूर केलं, नगराध्यक्ष केलं, महापौर केलं, स्थायी समिती चेअरमन केलं, नेते मंडळी बरेच पाठिंबा दिला, गटनेता केला. मी काँग्रेसवर नाराज नाही, परंतु 2018 पूर्वी महापालिकेमध्ये एक टर्म सोडलं की मी तिथं होतो, आणि महापालिकेतले पैसे सत्तेत असताना कसे काढायचे ते माहीत असताना मी त्यावर पैसे आणलो. साधं उदाहरण आता रवी पुढा आहे म्हणून विचारतो. मी आयुक्त आणि अकाउंटंट बसलेलो होतो, 1.5 कोटी रुपये शिल्लक आहे म्हणून सांगितलं. झाला कुठलं तर काम सांगा. त्यावेळेला माझ्या झटक्यात लक्षात आलं बोरवाड रस्त्याला पाईपलाईन नाही पाण्याची, आणि रवीची मागणी होती बरीच, आणि मंजूर केली, ऑर्डर काढली त्या दिवशी, आणि मग रवीने मी सांगितलं की उद्या सकाळी उद्घाटन करायचं. त्या नगरसेवकांना ते माहीत नव्हतं, त्या भागाच्या नगरसेवकांना माहीत नव्हतं, परंतु सत्तेत असल्यानंतर किंवा सत्ताची निगडीत असलं की आपल्याला काय करता येतं ही जाणीव मला होती. परंतु 2018 नंतर कोरोनाला हे आलं, पैसे मिळणार, प्रकाश बंद झालं, जीएसटी चालू झाली, त्यामुळं महापालिकेकडे पैसे कमी आले, शासनाकडनं पैसे कमी आले, आणि शासनाचे पैसे येतील ते सत्ताधारी लोक त्याच्या कामासाठी वाटून घेतो. त्यामुळं लक्षात आलं माझ्या, आपण केलं त्यावेळेचा काळ वेगळा होता, आता काळ वेगळा आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या इच्छेखातर वार्डाच्या विकासासाठी आपण निर्णय घ्यायचा आहे. आता तुम्ही सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे, 2 दिवसात आपण प्रवेश पण करू. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आपल्या प्रवेश वेळेला विजेत हजर राहणार आहे, त्यामुळे त्यावेळेस पण तुम्ही यावं. या ठिकाणी मी महत्वाची सांगतो, मी अजितदादा गटात जरी गेलो असलं तर विशाल पाटील, विश्वजित कदम हे माझे नेते राहणारच आहे, कारण त्यांनी मला काम अजून सुद्धा ज्याच्या वेळेला माझं काम करतात. कारण विश्वजित कदमाचा तर महापालिकेशी काही संबंध नाही, परंतु त्यांनी मला बऱ्याच ठिकाणी मध्ये मदत केलेली आहे, विशाल पाटलांनी केलेली आहे, त्यामुळे ती माझे नेते आहेत, ते नेते राहणारच. 1-2 होते तर 3 झाले, त्यामुळे कामाला प्रगती येईल अशी अपेक्षा करतो. आपण सर्वजण या मीटिंगला उपस्थित राहिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.